हॅलो हाय नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर इथे बघा मी हे सगळं माझं जे आवरायचं सामान आहे बाहेर जातानीचं किंवा डेलीचं, तर आज खूप वेळ आहे माझ्याकडे. स्वयंपाक झालेला आहे, झाडलोट झालेले, बाकी भांडी वगैरे राहिलेत. पण मुलं शाळेत गेल्यामुळे म्हटलं चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवावं, म्हणजे सापडतील वस्तू. नेहमी ठेवते, नेहमी सगळं परत मिस होऊन जातं, सगळं एकत्र वगैरे होऊन जातं. मग आज बघा मी काय केलं, ह्या डब्यात फक्त माझ्या मी बांगड्या ठेवलेल्या आहे, ज्या मी डेली यूजच्या आहेत ह्या बांगड्या. आणि बाहेर जाताना माझं म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक साडीवरच्या वेगळ्या मॅचिंग बांगड्यांचं मी कलेक्शन ठेवते, असं नाही आहे. बांगड्या खूप मला म्हणजे आवडतात, पण असं हात भरून भरून प्रत्येक वेळी बाहेर जाताना असं नाही. माझ्याकडे गोट आहेत किंवा कंगन आहेत एक दोन, जे तेच मी वापरते. आणि फॉर एक्झाम्पल बघा, हे असं ह्याच्या मागे किंवा पुढे एक काचेची बांगडी घालते आणि मग हे असे कंगन घालून देते पुढे. हे असं आवडतं मला बाहेर जाताना पण. किंवा फक्त एक कंगन आणि एका हातात वॉच मला पहिल्यापासून खूप आवडतं. मग या बॉक्समध्ये माझ्या सगळ्या बांगड्या मावल्यात, मला हव्या तेवढ्या थोड्याशा कपाटामध्ये पण मी लावलेल्या आहेत. आणि तसंच मग बघा, याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे मी दाखवते तुम्हाला. या बॉक्समध्ये मी काय केलंय, माझे जे थांबा 2 मिनटं. आता पहा, हा जो बॉक्स आहे हे मुलांना लागतं म्हणून मी ठेवलेला आहे. हे काय एक दिवसासाठी आपण घेतो, त्याचा पूर्ण वापर पण होत नाही, मग का फेकून द्यायचं म्हणून मी, आणि फेकून पण देऊ नाही वाटत म्हणून मी हे दोघांचं पण ठेवलेलं आहे जपून. एवढीच असलं तरी दरवर्षी ह्याची प्राइस वाढतच जाते, मग तुटलं नाही काय नाही, मग ठेवले. हे त्यांना उपयोग येईल आता ऑगस्ट महिन्यात पण. 15 ऑगस्टला पण, हे 26 जानेवारीला घेतलेलं आहे, आता 15 ऑगस्टला पण हेच मी त्यांना देणार मुलांना. आता बघा तुम्हाला दाखवते, याच्यामध्ये ना मी माझ्या ज्वेलरी ठेवलेल्या आहे, ज्या मी हे बघा काहीतरी बाहेर शेजारच्यांचा कालवा चाललाय, सो सॉरी नॉईजसाठी. तर हे बघा, हे मंगळसूत्र इतकं सुंदर आहे ना, प्रत्यक्ष म्हणजे ह्याला कोणीच नकली म्हणतच नाही. आणि हे 1 ग्रॅम वगैरे असला पण भाग नाहीये, पण हे जवळजवळ बघा 8-9 वर्ष झाले माझ्याकडे आहे. 8-9 वर्ष झाले बघा हे माझ्याकडे आहे, आणि अजूनही आहे तसंच आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. 1 ग्रॅमचं नाही आहे, मला माहिती नाही. त्यावेळी ना दारावरती आमची ते बाई यायची, असं पट्ट्या गळ्यातलं अशा ज्वेलरी घेऊन यायची. ती बहुतेक नगरवरनं माल आणायची ती बाई. ती आठवड्यातून 1-2दा यायची, नगरवरनं माल आणायची. त्यावेळेस मी बघा हे तिच्याकडनं फक्त एक 8 वर्षापूर्वी बरं का, मी हे 100 रुपयाला घेतलं होतं तिच्याकडनं. 100 रुपयाला बघा हे मी गळ्यातलं तिच्याकडनं घेतलं होतं. ह्याचं पॅन्डल वगैरे मी खरं सांगते अजून मी ह्याला वापरते, पण कुणीच म्हणत नाही की नकली. म्हणतात अगं गळ्यातलं कधी केलं, नवीन केलं काय गं, असं प्रत्येक वेळी मला बघा कॉम्प्लिमेंट ह्या गळ्यातल्यासाठी भेटतात. खूप सुंदर आहे. हे मी पहिलं घेतलं होतं, आणि मग हे मला आवडल्यानंतर मी तिला परत दुसरं मागवलं, जे मला माझ्या मम्मीला द्यायचं होतं. कारण हे ज्यावेळेस मम्मीने पाहिलं होतं, मम्मीला पण खूप आवडलं होतं हे गळ्यातलं, आणि मग हेच मी मम्मीला दिलतं. मम्मी आलती तेव्हा मग म्हटलं जा तू घालून. आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी पुन्हा तिला ऑर्डर दिलती, पण 2-3 वेळा मी ऑर्डर दिली, पण असा काही पत्ता मला पाहिजे तसा तिने आणलाच नाही. मग मी काय केलं, तिच्याकडनं पत्ता मला आहे तसा आवडला नाही, मग मी हे वाट्यांचं मी तिच्याकडनं घेतलं होतं. हे तेव्हाच आहे, हे सुद्धा गळ्यातलं 8 वर्षापूर्वीचंच आहे. खूप सुंदर, म्हणजे आपण म्हणतो ना आता सगळं चेंज झालंय, पैसे देऊन सुद्धा माल पाहिजे तसा भेटत नाही. बघा ह्या वाट्या सुद्धा इतक्या सुंदर आहेत ना. हे ते पॅन्डल आणि ह्या वाट्या बघा तुम्ही, हे जसं दिसतंय ना तसंच आहे. खूप सुंदर आहे,
कुणीच दोन्ही गळ्यातल्याला कुणीच म्हणत नाही की नकली आहे म्हणून. ह्याचे मणी वगैरे आहेत ना, खूप छान काम आहे, खूप मस्त लॉंग आहे, खूप छान वाटतं. आणि फक्त 100 रुपयाला घेतलेले आहेत हे, तेव्हा 8 वर्षापूर्वी फक्त 100 रुपयाला घेतले. आणि हो, आपण वापरण्यावर पण असतं आपलं, होय की नाही. आता मी तर डेली 24 तास गळ्यात ठेवत नाही, बाहेर जाताना घालते किंवा कधी काय घालते, आणि माझं काम झालं की मी काढून ठेवते. बाकी ते एक डेली यूजचं असतं ते असतंच. सो हे 2 मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर ना बघा, हे एक मी ना सगळे एकत्र ठेवले होते, एकमेकात गुतू नये म्हणून मी हे असं बांधून ठेवलं होतं. हे एक आहे माझ्या कलेक्शनमध्ये, हे एक आहे. ॲक्च्युली हे असे गळ्यातले माझ्या घरात आवडत नाही वापरलेले नकली असे. पण बघा, इतक्या वर्षानंतर ना मी हे 1-1.5 वर्षापूर्वी घेतलेलं आहे. लग्न झाल्यापासून मी आता 1.5 वर्षापूर्वीच हे घेतलेलं आहे. ते पण खूप रिक्वेस्ट करून म्हणलं कधीतरी वापरू द्या मला, सगळेच वापरतात. सो हे मी हे एक आहे. सिंपल साडीवरती सिंपल जर लुक हवा असेल आपल्याला, नाही का, त्यावेळी आपण हे घालू शकतो. हे पहा, डायमंड ह्याचे बघा किती सुंदर आहे. हे मला वाटतं मी हे 250 रुपयाचं घेतलं होतं गावच्या उरसामधून. तुम्ही दुकानातून वगैरे घेत असताल, आमच्या इथे पण दुकानात पाहिजे तसे असतात बरं का, पण मला नाही आवडत. आवडलं तर घ्यायला काय नाही, आपण पैसे देऊ शकतो, पण ते 1000 रुपये देण्यासारखं ते वस्तू वाटतच नाही, तर कशाला घ्यायचं. मग वर्षातून एकदाच शॉपिंग करायची. ते आपण जे उरूस म्हणतो ना, त्या उरसातून मी हे घेतलेलं आहे बघा. हे मी घेतलेलं आहे 250 रुपयाला. 1-1.5 वर्ष झालं असेल याला. 250 रुपयाला हे मी घेतलेलं आहे. ठीक आहे. तर दुसरं एक आहे, हे माझं नाही आहे, हे माझ्या छोट्या बहिणीचं आहे. हे मी पाहिलं होतं तर मला खूप आवडलं होतं. तर आत्तामध्ये मी गेलते त्यावेळेस हे मी तिचं घातलं होतं, तर ती म्हणली असू दे तुला आवडलंय तर. हे मनी, आता ह्या गळ्यातल्याला काय म्हणायचं मला माहिती नाही, पण छान वाटतं. पण आता कसं, हे आपण डेली यूज पण करू शकतो, ह्याला काही फरक पडणार नाही. हे बेंटेक्सचं आहे. हे बेंटेक्सचं आहे. 1 ग्राम वगैरे काही नाही, हे बेंटेक्स आहे. पण आता उन्हाळ्यामध्ये काय होतं की हे घातलं ना तर आपल्याला इरिटेशन व्हायला लागतं. तर बघा, हे आहेत असे कलेक्शन, हे कलेक्शन आहेत गळ्यातल्यांचे. हे बघा, हे कलेक्शन. ओके, जे मी आता तुम्हाला दाखवले माझे गळ्यातल्यांचे कलेक्शन. आता मी तुम्हाला दाखवते, त्याच्या आधी मी हे ठेवून देते. तर त्या सगळ्या गळ्यातल्यांपेक्षा हे खूप लॉंग आहे, म्हणून मी ह्याला असं राऊंड घेऊन याच्यातनंच असं हे काढलं. ओके, टाईट नाही केलेलं, आणि नंतर ना इझिली ते खोलता येईल मला. त्यानंतर ना, म्हणजे मी या बॉक्समध्ये काय काय भरून ठेवले ते मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर ना हे माझ्याकडे हे 2 आयलाइनर आहेत, जे मी स्वतःसाठी कमी पण मुलीला घेतलेले आहेत. मुलीसाठी हे 2 आयलाइनर ठेवले. आणि अजून एक नेकलेस आहे माझ्याकडे. हा नेकलेस पण ना, ह्याला पण साधारण बरेच वर्ष झालेले असतील. हा नेकलेस मी तुळशी बागेमधून घेतला होता. आता कितीला घेतलाय मला काय आठवत नाही, पण खूप सुंदर आहे हा. सॉरी, मी तुम्हाला उलटा दाखवला. तुळशी बागेमधून मी हा घेतला होता. हा म्हणजे अलीकडे घेतलेला नाही, हा हे आधी खूप घेऊन ठेवलेले आहेत. तेव्हा एवढी महागाई नव्हती, तेव्हा वस्तूंच्या प्राइस पण कमी होत होत्या. आता फिक्स रेट, काही घ्या, चप्पल घ्या, कानातलं घ्या, फिक्सच रेट ठेवलेले आहेत लॉकडाऊन पासून. तर हे पण खूप छान आहे, इतकं छान वाटतं ना, खूप छान वाटतं. हे मी काय करते, असं
आपलं महालक्ष्मी असतात ना गुरुवारच्या, त्यावेळेस मी हे देवीला घालते. हे खूप छान वाटतं, मस्त वाटतं, खूपच खूप छान वाटतं हे खूप छान आहे. तेही मी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे सगळे जे गळ्यातले आहेत माझ्याकडे, जे बाहेर येता जाताना आपण घालतो, हातासरशी इथे ठेवले. आता ह्या आमचा डिसेंबरमध्ये आता उरूस झाला गेल्या वर्षी, तेव्हा मी ही ठुशी घेतली होती बघा मण्यांची. खूप सुंदर आहे, घातल्यावरती खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. ह्या असल्या 2 आहेत माझ्याकडे, एक माझ्या मुलीसाठी, एक माझ्यासाठी. दुसऱ्याची डिझाईन वेगळी आहे. त्यानंतर ना हे एक गळ्यातलं आहे. हे गळ्यातलं हे खूप छान आहे. ॲक्च्युली हे गळ्यातलं माझं नाही आहे, हे माझ्या घरातल्या देवीसाठी मी घेतलेलं आहे. हां, असं काही स्पेशल ओकेजन असेल तर मी हे देवीला घालते. आधी मी डेली घालायचे, पण हे मणी थोडेसे खराब होतील म्हणून मग मी हे काढले. असं सणवार वगैरे काही स्पेशल असेल त्यावेळेस मी हे माझ्या देवीला घालते. हे देवीच्या गळ्यातलं आहे माझ्या. त्यानंतर ना हे सुद्धा माझ्या देवीचंच आहे. घरातली आमची जी देवी आहे हे तिच्यासाठीच आहे गळ्यातलं. असं अजून एक आहे जे मी तिला आत्ता घातलेलं आहे काळ्या मण्यातलं. आणि सण वगैरे असेल तर मी सगळे दागिने तिला घालते. हे एक आहे माझ्या देवीचं गळ्यातलं, नाजूक आहे, छान आहे. ही नथ आहे, ही सुद्धा माझ्या देवीची नथ आहे. अशा जुन्या असायच्या ना नथी, त्या टाईपची नथ आहे. हे सगळं मी या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आता त्यानंतर ना बघा, हा गजरा मला बाहेर जायचं असेल त्यावेळेस, म्हणजे बाहेर जायचं म्हणलं ना मी डायरेक्ट हे बॉक्स घेऊन बसते. हे पण गळ्यातलंच आहे. ह्याच्यात रबर बँड्स आहेत माझे, खूप नाही पण थोडेफार रबर बँड्स ठेवलेले आहेत. त्यानंतर न क्लच ठेवलेले आहेत. हो, मोठे क्लच नाही आहेत, छोटे, जे कधी आपण काय म्हणतात ते, असे केस बांधले किंवा पफ बांधायचं म्हटलं तर त्या दृष्टीनेच असे छोटे वगैरे क्लच ठेवलेले आहेत. त्यानंतर ह्या क्लिपा तर सर्वांकडे असतीलच, त्या पण मी इथे ठेवलेल्या आहेत. तर चला, आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं ते मी याच्यात परत ठेवून देते. आणि याच्यामध्ये पैसे पण मी ठेवत असते. पैसे काय माहिती, मला सवय, मी ठेवून देते मी पैसे. तुम्हाला आहे ना, माझ्या घरात प्रत्येक ठिकाणी पैसे सापडतील. ॲक्च्युली काय झालं, आम्ही जेव्हा दुसरीकडे शिफ्ट होणार होतो त्यावेळेस सामान हलवताना प्रत्येक ठिकाणाहून मी ठेवलेले पैसे सापडत होते. जवळजवळ तुम्हाला सांगते, कुठून कुठून म्हणजे आम्ही थोडं सामान शिफ्ट करत होतो ना, तर जवळजवळ 1000च्या आसपास माझे इथे तिथे ठेवलेले 10-10, 20-20 रुपये चिल्लर, $10, $5 असे पैसे सापडले. माझ्या मिस्टरांनी तर डोक्यालाच हात लावला होता. आणि मला लक्षात राहत नाही बरं का, बऱ्याच वेळा कुठे ठेवते काय असं असतं माझं. पण मला आहे ती सवय. ते म्हणतात ना, आपल्या अड्डे किंवा जागा पैसे ठेवायच्या, त्या टाईपचं असतं. तसंही कुठं ठेवलं तरी घरात कोण कोणाचे घेत नाही पैसे, प्रत्येकजण विचारूनच घेतं. ओके, तर आधी लग्नाच्या आधी आपलं कलेक्शन भरपूर असतं, कानातल्यांचं म्हणा, नेल पेंट्सचं, आहे की नाही. तर लग्नानंतर ना थोडासा फरक पडतो. माझ्या बाबतीत पडलाय, बाकीच्यांचं मला माहिती नाही. आधी नेल पेंट्स म्हणजे खूप असायच्या, एक 7-8 तरी नेल पेंट्स असायच्या. पण आत्ता माझं तसं नाही. आत्ता माझ्याकडे फक्त ना 4च नेल पेंट आहेत बरं का. एक कुठे गेली काय माहिती, पण ही एक आहे जी फेंट कलर आहे पण रिच वाटते. हा ना थोडासा ब्राऊन आणि ग्रे कलर मिक्स आहे, ब्राऊन ग्रे. हा डार्क आहे. जे असे फेस्टिवल सण असतात मोठे मोठे त्यावेळेस मला नेल पेंटचा डार्क शेड आवडतो.
आणि ज्यावेळेस डेली म्हणा किंवा असं बाहेर म्हणा जाताना त्यावेळेस असे मला लाईटली शेड आवडतात, या टाईपचे लाईटली शेड आवडतात. ऑफिशियल कामासाठी चाललोय किंवा नाही का मीटिंगला वगैरे, तर त्यावेळी असे लाईटली शेड मला आवडतात. आणि असे सणवार असतात तेव्हा असे डार्क हे करते मी, लावते. तर मुलगी तर काय माझ्या नेलपेंटला हात लावत नाही, कारण सध्याच्या स्कूलमध्ये नेलपेंट अजिबात चालत नाही, खूपच स्ट्रिक्ट वातावरण आहे नेलपेंटच्या बाबतीत. हा पिंक कलर आहे आणि हा रेड कलर आहे, हे 2 शेड माझ्याकडे नेलपेंटचे डार्क आहे. नेलपेंट माझ्या राहतात कारण मुलीच्या शाळेत अलाउड नाही आहे, त्यामुळे नेलपेंट माझ्या जिवंत राहतात. ओके. आता तिला 2 महिने सुट्ट्या होत्या ना, त्यावेळेस तिने एक सिल्वर कलर घेतला होता, जो मिस आहे ह्याच्यातून, ह्याच्यासोबतचा सिल्वर कलर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ना मी तुम्हाला सांगते, ह्या बॉक्सचं तर काम झालेलं आहे. आता मी घेते दुसरा बॉक्स. ॲक्च्युली याच्यामध्ये अजून एक माझं गळ्यातलं राहिलं ठेवायचं, हे वालं. हा एक नेकलेस आहे जो इतकं म्हणजे घातल्यावरती इतकं छान वाटतं ना, मी आता तुम्हाला ट्राय करून दाखवते. हा माझा फेवरेट मधला हा एक आहे नेकलेस, फेवरेट मधला. ॲक्च्युली हा घेताना मला ना असं म्हणजे वाटलं होतं घेऊ का नको, पण म्हणलं की माऊ वापरेल. हे बघा, हे बघा. ओके, खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यावरचे कानातले पण ना खूपच छान आहेत, खूप लॉंग आहेत, त्यामुळे खूप छान वाटतात. लॉंग आहेत खूप कानातले, एकदम मस्त आहे. किती छान वाटतं ना, खूप गरम होतंय. ओके, हे गळ्यातलं राहिलं त्याच्यामध्ये ठेवायचं, ठेवून घेते मी. ॲक्च्युली असे जे आहेत ना स्टोरेजचे, ह्याच्यातच तुम्ही तुमचं मेकअपचं जे आहे सामान म्हणा किंवा आवरायचं जे आहे ते ठेवलं पाहिजे, व्यवस्थितपणे राहतं. हे डबे तुम्हाला ना दुकानात महाग भेटतील, पण असं उरूस वगैरे असतो तिथे तुम्ही विचारायचं, जे लोक बसलेले असतात ना स्टॉलवाले, त्यांना विचारायचं, तिथे तुम्हाला दुकानातल्यापेक्षा कमी प्राईजमध्ये हे डबे कंटेनर भेटून जातात. चला आता मी तुम्हाला माझा सेकंड बॉक्स दाखवते. सो हा आहे माझा सेकंड बॉक्स. याच्यामध्ये मी ठेवलेला आहेत माझ्या बँगल्स आहेत आणि टिकल्या वगैरे आहेत. हे कोणाला लागलं तर इथे तिथे पडलेलं नसावं म्हणून मी इथे स्टोर करून ठेवलेलं आहे. कोणाला जर हे काय ते म्हणतात एअरचं काय म्हणतात, एअर स्टिक का काय म्हणतात ना, ते आहे हे. ओके. तर माझ्या आणि माझ्या मुलीच्या दोघींच्या पण बांगड्या याच्यातच मी ठेवलेल्या आहेत. आता मी जे तुम्हाला 2 जे दाखवले होते स्टोरेजचे बॉक्स, ते डेलीचे नाही आहेत माझे. आणि हा जो आहे हा मी डेलीचा केलेला आहे. याच्यामध्ये आमचे डेलीचे कोम्स आहेत, माझे हेअर रबर्स आहेत, मोठे बो आहेत, छोटे आहेत, आणि त्याचबरोबर तिथे ते क्लिप ठेवलेले आहेत. आणि इथे पण एमर्जन्सीसाठी इथे ठेवलेले आहेत. एमर्जन्सीसाठी मी त्यातलं घेत नाही तर सगळं विस्कळून जातं. तर इथे क्लिप्स आहेत. हे जे डेलीचं हे वरती असणार हातासरशी, ते मी वरती ठेवून देते. सेफ्टी पिना आहे त्याच्यामध्ये, परत रबर आहेत, याच्यामध्ये पण टिकल्याचे पॉकेट्स आहेत, त्याच्यामध्ये पण आहेत. पण दोन्ही सामान वेगवेगळं आहे. डेलीचं वेगळं ठेवलंय, कधीतरी लागणारं वेगळं ठेवलेलं आहे. ओके. सो त्यानंतर माझ्याकडे असते मॉइश्चरायझर, जे मी मॉइश्चरायझर पण बघा तुम्हाला प्रत्येक वेळी सूट होत नाही. आता खूप उन्हाळा आहे, सो हे मला आत्ता सूट करत नाही आहे, त्यामुळं मी सध्या हे लावत नाही आहे, ठेवून दिलेलं आहे. हे मॉइश्चरायझर खूप उपयोगाचं आहे, पण आत्ता उन्हाळ्यामध्ये याचा मला नाही वापर होत. प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, त्यामुळे सध्या मी तर लावत नाही. कोणाकोणाला सूट होत असेल. त्यानंतर ह्या सेफ्टी पिना, याच्यामध्ये पण सेफ्टी पिना होत्या, तिथे पण इमर्जन्सी 2 सेफ्टी पिना मी ठेवलेल्या आहेत. ओके. जे काजळ म्हणा आणि ओठांचं लिप केअरचं म्हणा,
काजळ, आयब्रो पेन्सिल, माझं डेलीची क्रीम वगैरे, पावडर वगैरे, ऑल थिंग्स फॉर फेस डेली यूजसाठी ते सगळं माझे याच्यामध्ये आहे. जेणेकरून कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी मी डायरेक्ट हा पाऊच माझ्या पर्समध्ये टाकते आणि जाते. तर हे मला सगळं एका ठिकाणीच माझं आहे सगळं. ही स्टिकसुद्धा, ह्याची स्टिकसुद्धा मी याच्यामध्ये ठेवली. बाहेर गेलो आपल्याला जर केस मोकळे सोडून कंटाळा आला तर तुम्ही पटकन बांधू शकता, त्यासाठी हे पण आहे. माझी आयब्रो पेन्सिल वगैरे मी जसं की म्हणलं सगळं माझं याच्यामध्ये आहे. एक नेल पेंटसुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेले आहे. लिपस्टिकसुद्धा याच्यामध्ये ठेवलेली आहे. डेली मी लिपस्टिक लावत नाही, लिपस्टिक खूपच कमी लावते, पण त्याच्याकडे लिपस्टिकसाठी माझ्याकडे खूप बेटर ऑप्शन असतो. हा लिप बाम असतो माझ्याकडे ऑप्शन, जो मी फक्त व्हॅझलिनचा वापरते. आत्तापासूनच नाही वापरत, गेले 20-22 वर्ष झालं व्हॅझलिनचाच मी लिप बाम वापरते. कॉलेजला असल्यापासून, कॉलेजला पण कधी लिपस्टिक लावले नाही. फंक्शन वगैरे असेल तर लावतो, पण डेली लिपस्टिक न लावण्याचा हेतू मेन काय आहे की लिप्स तुमचे एकदा ब्लॅक झाले की परत ते नॉर्मल होत नाहीत, त्यामुळंच मग नाही लावत. हा जो माझा पाऊच आहे तो मी याच्यामध्ये असा ठेवून देते. त्यामुळे मला म्हणजे काजळ हवा असेल किंवा सिंपल आयब्रो पेन्सिल हवी असेल, ते असं चाळत बसण्यापेक्षा डायरेक्ट मी हा पाऊच घेऊन त्याची झिप मी ओपन करून जे मला हवं आहे ते मी डायरेक्ट घेते. सो त्यानंतर मला अजून एक सवय बघा आहे, खूप दिवसापासून एक सवय आहे की ह्या स्टोरेजमध्ये मी एरेझर, 1 किंवा 2 एरेझर आणि शॉर्पनर मी ठेवतच असते. कारण मुलांना किती दिलं तरी काय होतं, मुलं हरवून येतात स्कूलमध्ये, क्लासमध्ये आणि माझ्याच मागं ओरडत बसतात, शॉर्पनर नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. कधी त्यांना रात्रीचं 9ला म्हणलं तरी आठवतं. त्यामुळे एरेझर, शॉर्पनर मी नेहमी याच्यामध्ये ठेवते स्टोरेजमध्ये, आणि मी एमर्जन्सीला त्यांना देते आणि पुन्हा इथे ठेवून देते, त्यांना नवीन देते. पण माझ्याकडे माझ्या स्वतःचा एरेझर, शॉर्पनर, पेन्सिल आहे. याच्यामध्ये पण असेल, हे बघा, पेन्सिल, एरेझर, शॉर्पनर जे माझ्या स्वतःकडे मी पहिल्यापासून, मुलांना जसं शाळेत घातलं आणि मला कळलं की हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला फेस करावा लागतो, त्यापासून मी हे काम चालू केलेलं आहे आणि मुलांना दम देऊन सांगितलेलं आहे ह्याच्यातलं मी जे ठेवलेलं आहे पेन्सिल आणि एरेझर ते न विचारता घ्यायचं नाही, नाहीतर स्वतःकडचे गायब, ह्याच्याकडचे गायब, तसं व्हायला नको. ओके. अगेन ह्या छोट्या छोट्या ज्या क्लिप्स आहेत ज्या लावल्या वाटूचे, त्या ह्याच्यात सुद्धा मी ठेवलेल्या आहेत. ओके. तर मी आता तुम्हाला माझे 3 स्टोरेजचे बॉक्स दाखवले पहिले, आणि हा एक दाखवला ज्यात हे डेली यूजसाठी आहे. एकामध्ये मी बँगल्स ठेवलेले आहेत मुलीच्या माझ्या, एकामध्ये मी माझं सगळे ज्वेलरी वगैरे बाहेर यायचं जायचं ते सगळं ठेवलेलं आहे. ओके. सो गाईज, हा एक आहे बॉक्स. आपण जो ड्रायफ्रूटचा बॉक्स म्हणतो ना तो आहे, पण मी तो पण कलेक्शनच बनवलेला आहे. तर चला पटपट मी तुम्हाला दाखवून घेते. याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत छोटे छोटे टॉप्स. हे टॉप्स आहेत बघा, हे तुम्ही ड्रेसवरती, टॉपवरती मी घालत असते. या आहेत व्हाईट रिंगा, ज्या कोणत्याही ड्रेसवरती चालून जातात. ओके. त्यानंतर हे मी म्हणलं होतं जी अजून एक ठुशी आहे ती माझ्या मुलीसाठी असते, तर मी तुम्हाला पटपट दाखवून घेते. तर ती एक तुम्हाला मी मगाशी नथ दाखवली होती, ही एक माझ्याकडे नथ आहे. त्यानंतर ही एक आहे. ओके. तर हे याच्यामध्ये ठेवून पण ना असं प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये ना ठेवावं लागतं, तेव्हा ते व्यवस्थित राहतात. त्यानंतर हे झुमके आहेत, हे झुमके आहेत. हे मी याच्यामध्ये म्हणजे 6 कप्पे आहेत, 6 कप्प्यांमध्ये मी माझे कानातले ठेवते. त्यानंतर हे पण माझ्याकडे झुमके आहेत हे. ओके. हे आत्ता मी घातलेले आहेत टॉप्स. हे पण आहेत छोटे ऑक्साईडचे टॉप्स आहेत. मला ऑक्साईडचे कानातले आधीपासूनच खूप आवडतात. तर याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये फक्त माझे कानातले मी ठेवलेले आहेत, बस बाकी काही नाहीच. तर हे एक आहेत एकदम छोटेसे टॉप्स, कधी जर वाटलं एकदम छोटे नाजूक घालावे तर तसे आहेत.
तर हे माझं होतं डेलीचं, म्हणजे मी जसं माझं मेकअपचं सामान स्टोअर केलंय त्यावरती हा व्हिडिओ बनवलाय. सॉरी व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण प्लीज लाईक करा. बाय.